पक्षाला मिळत राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पक्ष बळकट होईल, बलाढ्य होईल आणि अंत्योदयाचा विचार तळातल्या माणसापर्यंत अगदी डायरेक्ट पोहोचेल, सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल हा प्रयत्न करूया एवढी अपेक्षा करतोय. करताय त्याचा आनंद आम्हाला आहे, त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि अजूनही पुढे जायचं आम्हाला, अजूनही खूप काम करायचं. आता ज्या गतीने चाललोय ती गती आहेच चांगली, पण अजूनही आम्हाला पुढे जाय आणि त्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराच्या माध्यमातून जे प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी चालू आहेत त्याला महत्व आहे. पंडित दीनदयाळजी हे उत्तर प्रदेशात जन्मले, तिथं मोठे झाले, त्यांचे आई वडील लवकर गेले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यात पुढे जात 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 त्यांनी आपल्या कर्तृत्वाला, आपल्या नेतृत्वाला, आपल्या विद्वत्तेला कशी धार द्यायची याच्या संबंधीचं काम करत राहिले आणि त्यात पुढे जाण्याच्या संबंधीचा निर्धार करून त्यांनी या भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये ते समरस झाले. त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या एकूणच या जीवनातल्या त्यांच्या वाटचालीला नतमस्तक होऊन सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरोखरच त्यांचे विचार स्वीकारून पुढे जाण्याच्या संबंधीचं काम करायला पाहिजे. त्यांच्या या सगळ्याच एकूण प्रवासामध्ये त्यांची बौद्धिकता असेल, मानसिकता असेल, आध्यात्मिकता असेल, सर्वांगीण विकासासाठी अंत्योदयाचा विचार असेल, हे सगळं सगळं स्वीकारून पुढे जाण्याच्या संबंधीचं काम आपल्याला करायचं आहे आणि हा विचार भक्कमपणानं पुढे घेऊन जाण्याच्या संबंधीचं काम आपण करूया. त्यासाठी तुमच्यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन, प्रबोधन हा जी अत्यंत आवश्यक बाब पडली आहे. आता समोर दोन मोठी आव्हानं आहेत आपल्या. या शिबिराच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितोय, सगळ्यात मोठं आव्हान आपल्या समोर जर काय असेल तर सातत्यानं आपले प्रमुख पाहुणे सगळ्या ठिकाणी जाऊन आज सोमय्याजी सांगतायत, मतदार याद्या तपासा, पहिल्यांदा तपासा, ह्याला अंडरलाईन आहे. मतदार याद्या तपासा आणि नवीन नोंदणी करा. मतदार याद्या तपासा, कोण चुकीचा मतदार नोंद झाला असेल तिथं ऑब्जेक्शन घ्या, ते नाबाद व्हायला पाहिजे, ते बाद व्हायला पाहिजे, यासाठी तुमचे प्रयत्न करा आणि नवीन आपला कोण सहकारी राहिला असेल तर त्याचा एनरोल करा, त्याच्यामध्ये त्याचा सहभाग करून घ्या. या पद्धतीनं आज ते विचार सगळ्या देशभर घेऊन, राज्यभर घेऊन आज फिरतायत आणि त्या निमित्ताने ते आज इचलकरंजीत सुद्धा आलो. आमच्या इचलकरंजीमध्ये फार चांगला आम्ही भारतीय जनता पक्षाची बैठक बसवली आहे. महाराष्ट्र, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर सोमय्याजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता किती तालुक्यात आहे? ती फक्त आमच्या हातकर्डी तालुक्यात आहे. हातकर्डी तालुक्यात आमचा पंचायत समितीचा सभापती आहे भारतीय जनता पक्षाचा सभापती. हे काम तळागाळापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. आमचे सगळे समोर बसलेले बंधू भगिनी करतायत, रात्रीचा दिवस करून करतायत. राहुलकडे हुपरीची जबाबदारी सोपवलेली होती, हुपरी नगर परिषदेची. 21 पैकी 19 जागा त्यांनी निवडून आणल्या, नगराध्यक्ष सुद्धा निवडून आणि तीही प्रचंड मताधिक्य. हे काम या परिसरामध्ये करण्याचं काम संघटना बांधणीतून आम्ही करालो. ही काही जादूची काढणी नाही, हे रिझल्ट म्हणजे त्याच्यासाठी कार्यकर्त्याची टीम उभं करणं, त्यांना बरोबर घेणं, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ताकद देणं, बळ देणं, पार्टीचा ध्वज खांद्यावर घेऊन तो लढ, मी तुझ्या पुढं एक पाऊल आहे, तुझ्या मागं आहे नाही, तुझ्या पुढं एक पाऊल आहे, हे सांगून संघटना भक्कमपणानं बांधणी करण्याच्या संबंधीचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. प्रश्न खूप आहेत, देशामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत, जिल्ह्यात आहेत, गावात आहेत, पण ते सोडवणुकीला आपल्या देशाचे खंबीर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं नेतृत्व कसं काम करायलंय हे समजावून सांगण्याच्या संबंधीचं काम आम्हाला करायचं. आमचे नेते, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ कसं काम करायला हे भागाभागामध्ये, गावागावामध्ये जाऊन सांगण्याचं काम आहे. आमचे भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कसं काम करायला, किती डोळसपणानं संघटना बांधणीचं संबंधीचं काम चालू आहे, हे आता कार्यकर्त्यांना पळून चुकलंय. त्यांनाही आता समजलंय 3 वर्षानंतर लोकसभा आहे, पण आता सर्वेक्षण चालू झालंय. आता कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय आहे, पोटात काय आहे हे विचारायचं काम सुरू झालंय.
ते समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्या. याला भारतीय जनता पक्ष म्हणतो. 3 वर्षाच्या आधीपासून निवडणुका नाहीत, काय नाहीत. कार्यकर्त्याची दुःख काय, कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा आहे की नाही, त्याला पक्षाचं बळ मिळतंय की नाही, पक्षांच्या सगळ्या योजना राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या माध्यमातून तळागाळातल्या अंत्योदयाचे जे स्वप्न आहे त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात की नाही हे बघायसाठी सगळे कार्यकर्ते आमचे प्रमुख सहकारी रात्रीचा दिवस करून ते काम करतात. म्हणून आमची संघटना रुजायला लागल्या, म्हणून ती लोकांच्या पर्यंत गेली आहे, त्यांच्या मनामनात जाऊन भिडली आहे. आणि म्हणून सगळ्यांना वाटतं हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास होणार. आमच्या या परिसरामध्ये औद्योगिक क्रांती झाली. आम्ही आज भारतामध्ये सर्वाधिक प्रगतीने जाणारं शहर म्हणून, सर्वाधिक वेगानं जाणारं शहर म्हणून इचलकरंजीचा लौकिक मिळवलेला आहे. त्यात कामगार, झोपडपट्टीत राहणारी गोरगरीब, कारखानदार, तोही छोटा कारखानदार, व्यापारी, त्या सगळ्यांचा समन्वय साधून आम्ही इचलकरंजी गतिमान केलेली आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काही पावलं टाकलोय. महापालिकेकडनं काही निर्णय घ्यायलोय, राज्य सरकारच्या समोर काही प्रश्न मांडायला लागलोय, केंद्रासमोर आम्ही काही तर प्रश्न घेऊन चाललोय. या सगळ्यात सकारात्मक प्रतिसाद मिळतोय हे सांगायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद होतो. अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद. देशाचे पंतप्रधान, आपला परिसर औद्योगिक परिसर आहे, वस्त्रोद्योगाचा परिसर आहे. सोमय्याची काही महिन्याच्या पूर्वी गेल्या वर्षी भारत टेक्स झालं दिल्लीमध्ये, भारत मंडपमध्ये. सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे अमृत हस्ते त्याचं उद्घाटन झालं. ते उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान महोदय कुठल्या स्टॉलला गेले होते? ते अडाणीच्या स्टॉलला गेले नाहीत, अंबानीच्या स्टॉलला गेले नाहीत, टाटाच्या गेले नाहीत, बिर्लाच्या गेले नाहीत, आणखी कुठल्या उद्योजकांच्या स्टॉल मध्ये गेले नाहीत. इचलकरंजीचा मायक्रो इंडस्ट्रियलिस्ट, स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट, त्या सगळ्यांनी मिळून एक स्टॉल लावला होता छोटासा. त्या स्टॉलच्या समोर गाडी उभी करायला लावली आणि इचलकरंजीच्या स्टॉल मध्ये गेले. त्याचा सार्थ अभिमान बाळगणारे आम्ही सगळे कार्यकर्ते. आणि केवळ गेले आणि बघितलं असं नाही, तिथं ते बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, एवढं एकच वाक्य ते बोलले तिथल्या उद्योजकांना. आणि ते गेले. तिथे गेल्यानंतर त्याने वस्त्रोद्योग मंत्री केंद्रीय गिरिराज सिंग साहेबांना सांगितलं तुम्ही इचलकरंजीला जावा, तिथले प्रश्न समजावून घ्या. तिथला मायक्रो आणि स्मॉल स्केल वाला फार मोठं काम करायला लागलंय, त्या गावाला बळ द्यायच्या, त्यांच्या अडचणी समजावून घ्या, त्याला काय पाहिजे द्या. गिरिराज सिंगजी इचलकरंजीत आले, पूर्ण 1 दिवस इचलकरंजीत आले, सगळी इंडस्ट्री बघितली, सगळे प्रश्न समजावून घेतले. आम्हाला सगळ्यांना विचारलं काय पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की आता देशाच्या मर्यादा आम्ही सगळ्या काबीज केल्या, भारतातल्या सगळ्या राज्यात इचलकरंजी जाऊन पोहोचली आहे. आता आम्हाला देशाच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जगाच्या पाठीवर इचलकरंजी नंबर 1 करायचे आहे. त्यासाठी आम्हाला एक्सपोर्ट फॅसिलिटी पाहिजे. अशा पद्धतीची मागणी आम्ही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री नामदार गिरिराज सिंग साहेबांच्याकडे केली. आणि सोमय्याजी सांगायला आनंद होतो, 2 महिन्याच्या पूर्वी, 1.5 महिन्याच्या पूर्वी केंद्र सरकारनं निर्णय घेतला, इचलकरंजीला एक्सपोर्ट फॅसिलिटेशन सेंटर म्हणून मान्यता केंद्र सरकारनं दिली. काय लागेल ते एक्सपोर्टसाठी अशा पद्धतीचा निर्णय भारत सरकारनं घ्या. अशा पद्धतीच्या या परिसरातल्या उद्योगाला बळ, झोपडपट्टी माणसांची, त्यांची सगळ्यांची घरं व्हायला पण आम्ही प्रयत्न करतोय. आमचा उद्योग वाढायला लागलाय, त्याच्यावर आणखी वाढणार आहे. म्हणून कामगारांची कमतरता पडणार आहे, म्हणून कायमस्वरूपीला कामगारांची घरं देण्याच्या संबंधीचं नियोजन आम्ही केलंय. उद्याच्या 7 तारखेला आम्ही शुभारंभ करतोय. पंतप्रधान आवास योजनेनं इचलकरंजी आणि परिसरामध्ये 2000 घरं बांधून देणार आहोत गोरगरिबांना. 2000 घरं. त्यातला पहिला टप्पा पुढच्या महिन्यात 450 घरांचा आम्ही बांधायला चालू करतोय आणि दुसरा टप्पा 1500 घराचा त्यानंतर 2 महिन्यांना आम्ही चालू करू. तळागाळातल्या गोरगरिबांचे प्रश्न, त्यांना लागणारे सांगत हे देण्याच्या संबंधीचं काम या परिसरातले आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून करतोय. आम्हाला बळ द्या, आम्हाला ताकद द्या. साहेब आम्ही पश्चिम महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रामधली दिशा या स्मॉल स्केल आणि मायक्रो इंडस्ट्रीच्या माध्यमातून बदलू शकतो. मला कॉन्फिडन्स आहे, मला आत्मविश्वास आहे. आम्ही ते करून दाखवलं इचलकरंजीत. ते महाराष्ट्रात का होणार नाही, ते देशात का होणार नाही, या पद्धतीनं आमची वाटचाल आहे.
आज कुठल्याही मोठ्या उद्योगामुळे गरिबी हटत नाही, रोजगार मिळत नाही. रोजगार आणि गरिबी हटवायचं काम त्या त्या भागातलं मायक्रो इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री करते. कारण ही इंडस्ट्री मायक्रो आणि स्मॉल स्केल पुण्या मुंबईला येत नाही, ती गावात राहूनच ती करतात आणि तिथल्याच लोकांना रोजगार देतात, त्यांना आर्थिक बळ देतात. म्हणून त्यावर भर द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आपणही आमच्या भावना सांगा की स्मॉल स्केल आणि मायक्रोला काय लागेल ती ताकद द्या म्हणावं. आम्ही या देशाचं चित्र बदलायची हिंमत या देशातल्या जनतेमध्ये आहे, या देशातल्या माता भगिनीमध्ये आहे. त्यांच्या कर्तृत्वाला वाव देण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे. आम्ही ते करून दाखवतो. महिलांना गार्मेंटचं ट्रेनिंग दिलं, बघता बघता 20-22 हजार माता भगिनी आज गार्मेंटमध्ये इचलकरंजीत काम करतात. घराघरामध्ये बसून 2-4 तास करतात, काही फॅक्टरीत जातात, पण प्रत्येकाच्या घरामध्ये माता भगिनी आर्थिक क्रांतीमध्ये सहभागी झाले. त्यांना अधिक वाव द्यायचा आहे, नवीन नवीन इंडस्ट्रीत आणायचा आहे. यासाठी राज्य आणि केंद्राची मदत पाहिजे. म्हणून तुम्ही आलाय, त्या संधीचा आम्ही सोनं करून घ्यायचं म्हणून आमचे विचार तुमच्या समोर ठेवले. कारण तुमच्या समोर मांडले की योग्य ठिकाणी ते पोहोचते आणि त्याचा रिझल्ट मिळतो. म्हणून आम्ही हे आज सकाळच्या सत्रात मी उद्घाटनाला होतो, पण मी आमच्या सगळ्या सहकार्याला विनंती केली की सोमय्याजी आले की त्यांच्या समोर बोलतो, म्हणजे मला काय म्हणायचंय त्यांना समजेल आणि ते पोहोचवतील आणि आपल्याला मिळेल अशा भावनेतनं आपल्या समोर या भावना व्यक्त केल्या. मनापासून आपलं स्वागत करतोय. अंत्योदयासाठी शेवटच्या माणसापर्यंत केंद्राच्या सगळ्या योजना, राज्याच्या सगळ्या योजना पोहोचवण्याच्या संबंधीचं काम सगळ्या बूथ प्रमुखांनी करायचं आहे, गटनेत्यांनी करायचं आहे, त्या त्या परिसरातल्या प्रमुख पदाधिकारी करायचं आहे, सगळ्या तुमच्या त्या बूथच्या सगळ्या कार्यकारिणीनं करायचं, सगळ्या सहकार्यानं बरोबर घेऊन खांद्यावर झेंडा घेऊन लाजायचं नाही. घोषणा द्यायला आणि झेंडा घ्यायला पहिलं सगळ्यात कार्यकर्त्यांची निर्भीड मनाने खरा कार्यकर्ता कधी ठरतो, तो खांद्यावर झेंडा घ्यायला दबकला नाही आणि घोषणा द्यायला दबकला नाही की मग तो खरा कार्यकर्ता बनायला तिची सुरुवात होते. हे सत्य. अजून मोठे कार्यकर्ते पुढारी हातात झेंडा घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको, का दुसऱ्याच्या हातात देऊ हे बघत असतात. घोषणा देताना केवळ तोंड हलवतात, आवाज फुटत नाही त्यांचा. आवाज फुटतो सामान्य कार्यकर्ते. ती किंकाळी आता पुढाऱ्यांच्या तोंडात सुद्धा निघायला पाहिजे. त्याच जोशात त्यांनी घोषणा द्यायला पाहिजे, झेंडे नाचवायला पाहिजेत. यासाठी हे शिबिर आहे. त्या शिबिरात कोण पुढारी, कोण नेता, कोण कार्यकर्ता असेल तर शिबिर आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या शिबिरामध्ये कोण पुढारी असेल तर सगळे समान कार्यकर्ते असतात. सगळ्यांना तीच संधी, तेच बळ, तीच प्रतिष्ठा असते आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून आता या भारतीय जनता पक्षाला पुढे घेऊन जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार जोपासायचा, जो पंडित दीनदयालजी उपाध्याय साहेबांनी केला. RSS स्वीकारलं, जनसंघामध्ये गेले, त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाचं एक राष्ट्रीय अधिवेशन सुद्धा झालं. त्यानंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि तो अंत्योदयाचा विचार त्यांचाच घेऊन आज पार्टी देशभर अंत्योदयाचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून आपले प्रयत्न आहेत. अशा नेत्यांच्या नावानं ही शिबिर आहे. त्या शिबिराला सार्थक बनवायचं असेल तर तुम्ही सतर्क राहा, जागरूक राहा, आपल्यापासून सुरुवात करा कामाची. तो काय करतोय बघूया आणि मग आपण करूया हे बाजूला ठेवा. आपण काय करतोय या पक्षासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या नेत्यांच्यासाठी, आपल्या सहकार्यासाठी इथं सुरुवात करा. 100% यश आपलाय. आता आमच्या या पक्षाला सुद्धा सोमय्याजी ही इतर पक्षाची लागण व्हायला नाही. पक्षीय कुरघुरी चालू झाले, त्या कुठं तर थोपायला पाहिजे. माझं ठामपणा नाही, चूक त्याला चूक, बरोबर त्याला बरोबर म्हणायला पाहिजे. पक्षीय संघर्षात तर वाटोळच होणार आहे, चांगलं होणार नाही. म्हणून माझं सगळ्यांना सांगणार, पक्ष म्हणजे पक्ष. काय आमचे गड होते, आमचे किल्ले होते, तिथं गावात कुठंच येत नव्हतं, तिथं भाजप येत होती. या टप्प्याला सगळीकडे भाजप आली आणि जिथं भाजप येत होती त्या ठिकाणी भाजप आले नाही. याचं कारण कसं शोधायचं माझ्यासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधताना अंतर्मुख व्हायला लागतं, कुठं तर विचार करायला लावायला लागतं. या सगळ्याच्या माध्यमातून अतिशय चांगलं हातात हात घालून संघटन बांधणं
विश्वास त्याच्यावर व्यक्त करणं, आपल्यामध्ये अविश्वास किंवा कुठं तर संबंध दुरावा नाही हे कामातून सिद्ध करणं या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांच्या आहेत. ते करण्याच्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा. आपण सगळेजण मिळून करायचंय. मी तुम्हाला माहिती आहे, मी कधी तत्वज्ञान सांगून बाजूला जात नाही. लढाईच्या वेळी तुमच्या पुढे एक पाऊल असतोय, हातात झेंडा घेऊन राहणारा कार्यकर्ता तुमच्या बरोबरचा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे आणि पक्ष सागळ्य करणारा कार्यकर्ता आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. ती पक्षाला मिळत राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पक्ष बळकट होईल, बलाढ्य होईल आणि अंत्योदयाचा विचार तळातल्या माणसापर्यंत अगदी डायरेक्ट पोहोचेल, सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल. हा प्रयत्न करूया एवढी अपेक्षा करतोय. या शिबिराला किरीट सोमय्याजी आले, त्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि त्यांच्यातला आणि तुमच्यातला अंतर मी माझ्या भाषणात जरा झालो होतं ते कमी करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.